नमस्कार मित्र हो, जागर मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपल्या मुलाखतीला आलेले आहेत वज्रेश सोलंकी. वज्रेश, कार्यक्रमात स्वागत तुझं. धन्यवाद. अ, कारण असं आहे मित्र हो की भवरलाल कांताबाई जैन फाउंडेशन तर्फे नुकताच वज्रेश याला त्याच्या कवितेच्या योगदानाबद्दल बालकवी ठोंबरे हा पुरस्कार त्याला दिलेला आहे. वज्रेश, काय वाटतं या पुरस्कार मिळाल्यानंतर? काय वाटतं म्हणजे मला खरंच खूपच आनंद झालेला आहे की एका चांगल्या संस्थेकडून हा मला पुरस्कार मिळालेला आहे आणि तो माझ्या कवितेच्या एकंदर माझ्या कामाबद्दल हा मला पुरस्कार मिळालेला आहे. हे मी मुद्दामून या व्यासपीठावर मी अधोरेखित करतो. आणि पुरस्काराला मी एवढं महत्व देत नाहीये, पण पुरस्कार हा अशासाठी असतो की कवी, लेखक किंवा जो कोणी आहे म्हणजे कुठल्याही कला क्षेत्रामधला जरी तो व्यक्ती असेल तर त्याला कामाची ही जी पावती असते आणि ती पावती या स्वरूपात तुम्हाला ती मिळालेली आहे. आणि नक्कीच हा पुरस्कार सुद्धा चांगल्या लोकांना, याआधी सुद्धा चांगल्या लोकांना दिला गेलेला आहे. आणि माझ्यासोबत हा पुरस्कार विभी कोलते, प्रवीण बांदेकर, संध्या नळे पवार अशा चांगल्या लोकांना हा पुरस्कार दिला गेलेला आहे. आणि हे सगळे महाराष्ट्रातले आघाडीचे आणि ते त्यांचं एक काम आहे आणि त्या कामाची ही पावती त्यांना थोड्या उशिरा का होईना पण ती त्यांना मिळालेली आहे. आणि या लोकांसोबत मला पुरस्कार मिळतोय हे सुद्धा मी तेवढंच महत्वाचं मानतो. वज्रेश, तुझ्या कवितेचे जे चाहते आहेत, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे, खरं तर तुझं मातृभाषा गुजराती, पण मराठी भाषेमध्ये तू काही आता काम करतोय, तुझी पुस्तकं विरुगन मुरुगन म्हणा किंवा हुसेनबाई और गणपतबाई वाया अमेरिका अशी अजब नाव असलेली पुस्तकं येत आहेत. वज्रेश, काय कौटुंबिक पार्श्वभूमी? कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणजे माझा जन्म जो आहे तो जन्म माझा झाला तसा पालघरला. पालघर येथे छोट्याशा खेड्यात नवली येथे. आणि त्यानंतर म्हणजे माझी आई मुळातली पालघरची, माझी आजी जी आहे ती बोर्डीची. आणि मी आता माझा जे काय मी बॉर्न अँड ग्रोथ जो आहे तो मी आगाशीतल्या छोट्या खेड्यात माझा बालपण, तरुणपण म्हणजे आपण सगळे माझे आज मी 50शीला झालेलो आहे तर माझी ही एवढी वर्ष या आगाशी गावात गेली. आणि आमच्या जवळ शाळा आहे आमची सेंट जेम्स हायस्कूल, तिथे माझं मराठीतून प्राथमिक शिक्षण झालं. त्यानंतर मी 11वी 12वी मी थॉमस बाप्टिस्टा येथून केली. आणि मग 13वी ते 15वी म्हणजे मी वाणिज्याची पदवी जी घेतली ती मी वर्तक महाविद्यालयातून घेतली. तर हे माझं जे काय बालपण किंवा जे काय जे झालं ते मराठी मुलखामध्ये झालं, मराठी मातीमध्ये झालं. आणि माझी जी काय वैचारिक देवाणघेवाण किंवा जी काय माझी भाषा आहे तर ती माझी मराठी आहे. आणि आपल्याकडे विविध बोलीभाषा आहेत, म्हणजे वसई जी आहे ती ही बोलीभाषाने समृद्ध अशी ही एक भूमी आहे की जिथे सामवेदी आहे, जिकडे कुपारी आहे, वाडवळ आहे आणि अशा बऱ्याच कॉस्मोपॉलिटिन अशा सात मिसळ करणाऱ्या अशा भाषा आहेत. आणि त्या भाषेमध्ये एक गोडवा आहे. आणि माझ्या लिखाणामध्ये हा नेहमी तो फ्लो राहिलेला आहे. जर तुम्ही माझं कुठलं पण लिखाण जर वाचलं तर मी ते सहज घेतात, जसं आपण एकमेकाशी संवाद साधतो. म्हणजे माझं दीड दमडीनं असेल किंवा पेरुगन मुरुगन असेल किंवा हे हुसेनभाई गणपतभाई असेल किंवा माझ्या कविता सुद्धा असतील, तर हे जे गद्य लिखाण जरी असेल तरी मी ते सहज आपण एकमेकांशी जसा संवाद साधतो. आणि ज्या आपल्या भोवताली जे काही घटना ज्या घडतायत, लहान लहान ज्या काय घडतायत, मी त्याचा नेहमी असा एक सूक्ष्मपणे तो वेध मी माझ्या सगळ्या या गद्य लेखनातून किंवा माझ्या कविता लेखनातून मी नेहमी घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मला तरी वाटतं की हे जे कचरा जो असतो ना, कचरा, त्या कचऱ्यामध्येच मला खूप असा इंटरेस्ट असतो. म्हणजे त्या कचऱ्यातूनच आपण जे सोनं कसं काढायचं ना, हे मला वाटतं की कवी लेखकाचं किंवा हेच एक काम आहे, हे महत्वाचं काम आहे. की आणि आपली जी भाषा जी आहे ती ही आपली जी भाषा जी आहे की ती, आणि मी स्वतः गुजराती असल्यामुळे मला ही माझी फर्स्ट लँग्वेज ही गुजराती आहे आणि माझी सेकंड लँग्वेज जी आहे मराठी आहे. पण या दोघांमुळे मला एक बेनिफिट हा नेहमी मिळालेला आहे. म्हणजे माझी जी आजी जी होती त्या आजीकडे खूप सारं म्हणजे असे काय म्हणतात त्याला आपण मुहावरे असे असायचे. आणि ती नेहमी तिच्या याच्यामध्ये ती नेहमी ती म्हणत राहायची की दर्जी ढोलो गाणमा पोलो, म्हणजे वाटर करता करता जिवडा गया.
तर हे असे सगळे काय काय जे आहे ते त्याच्याने हे सगळं. आणि मी आमचं तसं काय माझा कोणी म्हणजे आमच्या घरामध्ये असा कोणी म्हणजे साहित्यिक लेखक किंवा कोणी नव्हता किंवा लिखाणाचा काही वारसा नव्हता. म्हणजे वर्तमानपत्र सुद्धा आमच्याकडे काही कधी आलेलं नव्हतं. पण एक म्हणजे माझे जे काका होते म्हणजे महेंद्र काका म्हणतात ते उत्तम ते वाचक होते. ते लायब्ररीत जाऊन ते पुस्तकं आणायचे. आणि माझे वडील सुद्धा त्यांना हिंदी गीतं किंवा अशी एकंदर सगळी अशी ती आवड होती. म्हणजे हा जो स्रोत जो आहे लिखाणाचा हा असा कुठेतरी सूक्ष्मरित्या हा माझ्याकडे तो येत गेला आला तो. आणि मी त्याला त्यामध्ये मी एक्सप्लोर मी हळूहळू त्यामध्ये मी होत गेलो. वज्रेश, तुझी पहिली कविता जेव्हा तू एका प्रकाशन संस्थेला पाठवली आणि बहुधा ते मला वाटतं अशोक नायगावकर असावे, त्यांनी तुला पत्र लिहिलं होतं, काय आठवण आहे ती? तो काळच एकदम तो माझा जो काळ जो होता जर्नी ही जी माझी तो काळ खूप भारावलेला काळ होता. आणि मी एक घोड्यावर काळं लिहायचं मी सगळं गोरख धंदा जो असतो तो मी चालू केला होता. आणि माझ्या कवितेच्या डायऱ्या वह्या त्या सगळ्या अशा कवितांनी भरलेलं भरलेल्या होत्या चालू होते एक एक. आणि मी खूप खुश होतो की अरे माझ्या 2 डायऱ्या झाल्या 3 डायऱ्या झाल्या एवढ्या कविता लिहून झाल्या. आणि मी त्या एका मिशनात होतो की चला आता माझा एक आता संग्रह यायला पाहिजे. पाडगावकरांचे कसे काय 4-5 संग्रह त्यावेळी आले होते. आणि माझी म्हटलं मग चला आपले पण काय कविता यायला पाहिजेत की नाही कविता संग्रह यायला पाहिजे. आणि मी त्या मिशामध्ये मी पाडगावकर मी तिकडे मला वाटते ग्रंथाली प्रकाशन होतं. त्या ग्रंथालीला मी पत्र लिहिलं होतं. आमच्या समोर जे फ्रान्सिस लोपिस जे राहतात ते माझे अजून आमचे मित्र आहेत. त्यांनी मला ते नेहमी मला प्रोत्साहन देत. आणि ते मला म्हणत की अरे वर्जेश तू एवढ्या कविता लिहिल्या आहेत. आणि मी त्यांना ते 1-2 कविता वाचून पण दाखवतो. आणि ते पण मला सांगायचे अरे वा वा सुंदर सुंदर म्हणून. तर मी काय सुंदरलाल भाऊगण झालो एकदम. आणि मी त्यांना मी पाठवून दिली मी ग्रंथालीला. आणि मला तर एकदम खूप खूप कॉन्फिडन्स होता की माझा संग्रह आता ग्रंथाली प्रकाशित करणार. पण काय माहित की मला एक पत्र आलं त्यांचं. आणि त्याच्यावर ते लफेदार खाली असं मस्त नाव लिहिलं होतं अशोक नायगावकर म्हणून. आणि त्यांनी सांगितलं होतं तुझ्या कविता आम्ही मिळाल्या वाचल्या पण त्या आम्ही प्रसिद्ध करू शकत नाही. आणि त्यामध्ये खूप सारे काहीतरी त्यांनी लिहिलं की प्रॉब्लेम आहेत म्हणून असं. तर माझं मन जरा त्यावेळी म्हणजे ते खट्टू झालं. आणि मी कोण हा अशोक नायगावकर आणि तो कसा काय एवढा माझ्यासारखा एवढा मोठा कवी आणि तो माझ्या कविता रिजेक्ट करतो. तर हे सगळ्या अशा छोट्या छोट्या अशा गमती जमती खूप होतात. मध्यंतरी म्हणजे मी तुला आणखीन एक सांगतो की अनुष्टुप म्हणून तुला मॅगझिन माहित असेल. आणि त्याचे तेव्हा संपादक होते प्रभाकर बागले. आणि त्यावेळी आणि अजूनही अनुष्टुपचा हा एक मोठा दबदबा होता की तेव्हा तिकडे कविता येणं म्हणजे कवीचा कस लागतो असा. तर मी नेहमीप्रमाणे कविता पाठवून दिल्या. आणि मी पुन्हा त्यात मिशात होतो. आणि मी स्वतःला मोठा कवी समजत होतो. आणि ते मी कविता पाठवल्यानंतर मला एक अंतर्देशीवर किंवा पोस्टकार्डवर एक पत्र आलं की तुमच्या कविता मिळाल्या वाचल्या पण त्या आम्ही छापू शकत नाही. तुमच्या कविता मध्ये सूक्ष्म अनुभवाची गरज आहे म्हणून. तर मी पुन्हा मी ते पत्र जेव्हा मी ते वाचलं आणि मी अक्षरशः उडालो. मी म्हटलं अरे काय म्हटलं आपण कुठे पण कविता पाठवतो आणि ते तिथून आपल्याला असंच काहीतरी साबाड पडत म्हणजे येतं. साबाड पडत कविता नाही आली पण ते असं एक साबाडचं एक पत्र आलं. मग मी आणि त्यांनी असं त्या पत्रामध्ये लिहिलं होतं की तुला सूक्ष्म अनुभवाची गरज आहे. मी विचार केला की हे बाबा हे सूक्ष्म अनुभव कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये मिळतात कुठल्या पाठ्यपुस्तकामध्ये मिळतात की बाबा हे सूक्ष्म अनुभवाचं हे जे गुलबकावलीचं जे फुल जे आहे ते आपल्याला कधी मिळेल. आणि मी हे जे पत्र जे प्रभाकर बागलेने मला जे पाठवलं आणि त्याच्यानंतर मग एक माझी ती जर्नी झाली. आणि गंमत तुम्हाला मी असं सांगतो की माझा जेव्हा पहिला कविता संग्रह प्रसिद्ध झाला वर्जेश ईश्वरला सोलंकीच्या कविता. आणि त्यानंतर मी आणि आम्ही हेमंत दिवटेवर आम्ही एक शेगावला कार्यक्रम होता. आणि तेव्हा प्रभाकर बागले नेमके ते त्यावेळी ते अध्यक्ष त्यांना अध्यक्ष म्हणून प्रमुख पाहुणा म्हणून त्यांना बोलवलं होतं. आणि आम्ही सगळे मित्रमंडळी आम्ही त्यांना ऐकायलाच आम्ही तिकडे गेलो होतो. आणि ते हळूहळू ते भाषणाच्या ओघात ते म्हणाले की गेल्या 2 दशकात मी वाचलेला जो कविता संग्रह असेल तर तो वर्जेश ईश्वरला सोलंकीच्या कविता म्हणून. तर हा ते मी जेव्हा ऐकलं आणि कारण की तो भाषणाचा त्यांचा विषय सुद्धा नव्हता तो. पण त्यांनी ते गप्पांच्या ओघात भाषणाच्या ओघात त्यांनी अशी एक कमेंट दिली की
हा संग्रह अतिशय चांगला आणि आम्ही तेव्हा तो उडालोच, कारण की तो मला दिवस आठवला आणि ती कविता जी आहे ती आम्ही पहिल्या संग्रहात आम्ही घेतलेली सुद्धा आहे, की चुकून टाईपसेट झालेली कविता. म्हणजे मी हेमंतला सांगितलं की आपण ही कविता घेऊया, की आपला पोपट झालेला आहे, एका कवीचं पोपट झालेलं आहे. आणि हे पोपट होणं हे तुमच्यासाठी चांगलं सुद्धा असतं, की जोवर तुम्ही मार खात नाही तोवर तुम्ही सुधरत नाही. आणि आपण थोडा या निमित्ताने काय सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे. यानंतर तुझं जे पेरिगोन मुरुगन आलं, हुसेनबाई और गणपतबाई वाया अमेरिका, याच्यामध्ये तर सूक्ष्म अनुभवाची प्रत्येक म्हणजे लोकांना प्रचितीच येते. तर हे पेरिगोन मुरुगन काय प्रकरण आहे, काय लिखाणाची कुठून तुला बीज सापडली? पेरुगन मुरुगन हे जे पुस्तक जे आहे बघा, त्याच्यामध्ये मी ते एक अनुष्टुप हा प्रकार त्याचा आहे, पेरुगन मुरुगन, आणि त्याला एक लय आहे. सेकंड इयर असं की तुला माहित असेल की आपल्याकडे तामिळचे कथालेखक कादंबरीकार जे होते पेरुगन मुरुगन, आणि त्यांची जी कादंबरी जी आली त्याच्यावर आक्षेप घेतला गेला. आणि मग त्या लेखकांनी एक जाहीर सुद्धा करून टाकला की मी यापुढे कधी लिहिणार नाही. बरोबर. आणि ही बातमी माझ्या वाचनात तेव्हा आली होती. तर मी नंतर मी कसा माझ्या दृष्टीने मी असा एक विचार केला की समजा एक कोणी कवी लेखक आहे किंवा कोणी, म्हणजे मी एक कवी लेखक चित्रकार मी काही म्हणतो की जो कलेशी जो निगडीत आहे, की त्या व्यक्तीने समजा असा एक विचार केला की नाही आता उद्यापासून मी कुणाशी काहीच बोलणार नाही, संवाद साधणार नाही, मी माझ्या खोलीमध्ये मी माझा अभ्यास एवढंच माझं सगळं जग हे सीमित असेल. मग ते सीमित जेव्हा जग तुम्ही जेव्हा असता आणि जेव्हा तुम्ही त्या प्रकारे तुम्ही वावरू लागता, मी त्यामध्ये सुरुवात मी ती त्या प्रकारे मी केलेली आहे. पण त्याच्यानंतर मी काय केलं की हे सगळं जे याची परिणिती का झाली, मला असं का असं राहावंसं वाटलं, ही स्थिती का आली, एका लेखकावर ही स्थिती का आली, तर त्याचा मी असा एक मी शोध घेत गेलो. आणि मी एक मिश्किलरित्या एक सटायरपणे मी त्या सगळ्या गोष्टीचा मी त्याच्यामध्ये अनुभव घेतला. याच्यामध्ये माझ्या बालपणातले अनुभव आहेत किंवा असं राजकीय, सामाजिक, कौटुंबिक जे काय सगळं जे चालू आहे, आता मी एक वेगवेगळ्या अँगलने मी त्याचं एक मी लिहित गेलो, सुसाट लिहित गेलो. आणि हे मला तर वाटतं की हे मी 2-3 दिवसातच हे सगळं लिहून झालेलं आहे माझं. म्हणजे मी एकदा माझं म्हणजे आमचा इंग्लिशच म्हणतो की माझी जर खिडकी उघडली तर मी आणि मी जे काय लिहितो ना ते मला काय खूप काही त्याच्याबद्दल मला वेळ लागत नाही, की मी एवढे दिवस घेतले तेवढे दिवस घेतले. मी एका क्षणामध्ये माझं ते कवितेसारखंच सगळं होऊन जातं, कारण की हा निचर आहे तुमचा, एक्झॉस्ट आहे. मी एक्झॉस्ट झालोय यामधून. कदाचित माझ्या या प्रक्रियेला मला वेळ लागला असेल. म्हणजे याच्यामध्ये आमचे यामध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत, छोटे छोटे कॅरेक्टर्स जे लहानपणापासून मी पाहत आलेले आहे. तर तू हे पुस्तक वाचशील त्याच्यामध्ये तुला असे फेसेस दिसतील की जे तुझ्या अवतीभोवती आहेत. म्हणजे मी हे सगळ्यांना नेहमी वॉच करत असतो. तर आपण वी आर द बेस्ट वॉच कीपर आपण म्हणू की आपण वॉच करतो असं. वज्रेश, आपण साहित्य व्यवहारात आहात, तू त्याच्यामध्ये पेरिगोन मुरुगन मध्ये नवकवी आणि मंचीय कवी किंवा प्रस्थापित कवी ह्याची एक चांगली जुगलबंदी सांगितली, त्या अनुभव जरा सांग. हे जे मी सांगितलं की हे जे सगळे कॅरेक्टर जे आहेत ते आपल्या अवतीभोवती म्हणजे त्यांच्या कवितेमध्ये प्रेम माया करुणा असतं, पण जेव्हा वैयक्तिक असतात त्यावेळेस ते नाही. म्हणजे ते म्हणजे मी ते त्यामध्ये सगळं ते असं मांडलेलं आहे की जेव्हा त्यांच्या कवितेमध्ये खूप लुसलुशीतपणा आणि एकदम हिरवे हिरवे गाड गालीचे, हरित तृण मखमालीचे आणि असं बरंच काय काय असतं असं. पण जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला फेस करता तेव्हा तुम्हाला काहीतरी वेगळं वस्तुस्थिती काहीतरी वेगळी असते. वज्रेश, तुझं नुकतं जे पुस्तक आलेलं आहे हुसेनबाई और गणपतबाई वाया अमेरिका, हे काय आहे म्हणजे प्रेक्षकांना जरा समजून सांगतो. हुसेनबाई और गणपतबाई वाया अमेरिका हे जे पुस्तक जे आहे तर त्यामध्ये माझी एक जी सुरुवातीची जी टायटल जी कथा आहे तर ती टायटल कथा हे जे ट्विन्स टॉवर जे अमेरिकेचे जे ट्विन्स टॉवर जे होते ते जे कोसळले, तर त्याला बॅकग्राऊंड करून म्हणून मी एक सटायर कथा मी एक लिहिली की त्याच्यानंतर मग हुसेनबाई आणि गणपतबाई आणि वाया अमेरिका. तर हुसेनबाई हे तुम्हाला माहित आहे, तर गणपतबाई म्हणजे आणखी सांगायची काही आवश्यकता नाहीये. तर ही जी सगळं स्टोरी जी आहे ही सगळी आपल्या भोवतीली इथे आपल्या याच्यामध्ये घडते. पण त्याला एक मी हा असा वेगळा अँगल देऊन ती कथा लिहिली. ही जी कथा मी जेव्हा उद्याचा मराठवाड्यामध्ये मला प्रवीण बर्दापूर संपादक होते, तेव्हा त्यांनी मला विचारलं की तू असं काय तुझ्याकडे आहे का.
तर मी म्हटलं माझ्याकडे एक मी लिहिलेलं आहे असं, कारण की मला लिहिलेल्या कथा मी एवढ्या कविताच लिहित होतो. आणि हे कथा हा काय माझा भाग आहे का मला माहित नव्हतं. पण मी घाबरतच त्यांना मी ती कथा पाठवून दिली. आणि त्यानंतर मला त्यांनी त्याच्यावर एक उत्तर पाठवलं की आजपर्यंत मी अशी कथा मी वाचलेली नाहीये. तर ही माझ्यासाठी एक मोठी पावती होती, कारण की मी प्रवीण बदलापूरला का मी कधी ओळखत नव्हतो. आणि ही एक सटायर ही एक कथा आहे की ज्यामध्ये कसं एक शोषण व्यवस्था जी आहे, कसं आज इराकचा जो जो काही ऱ्हास झाला शेवटी काय मिळालं, म्हणजे आज व्हिएतनाममध्ये पण तुम्ही सगळं केलं तर तुम्हाला काय मिळालं. म्हणजे हे जे युद्ध आहे, आज रशिया युक्रेनवर युद्ध करते, अमुक एक लोक अमुकांवर जो काय दबाव आणतायत, म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला काय मिळतं शेवटी. हा जे सगळं म्हणजे तुम्ही एक म्हणजे हे शोषण जे आहे याच्यातून तुम्हाला काय मिळतं, तर याच्यावर हे सगळं ते मी एक असं माझ्या विनोदी अंगाने एक सटायर म्हणजे आपण तिरकस अंगाने जागतिक घटना आहे आणि त्याच्या स्थानिक त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कथा आहे. ताक असं असतं आहे, अशा वेगवेगळ्या कथा ज्या म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये म्हणजे आमचे जे मित्र आहेत दिनकर मनवाड, त्यांची एक कवितेवर एक आक्षेप घेतला गेला. म्हणजे आज आपण म्हणतो अभिव्यक्ती स्वातंत्र्य लोकशाही आहे, तुम्ही अभिव्यक्त व्हा. मग त्यानंतर त्याची कविता प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच्यावर खूप काही असा गदारोळ माजला. कवीला जीवे मारण्याच्या सुद्धा धमक्या दिल्या गेल्या. तर मी त्या ताक असंच असतं ही एक त्याच्यावर मी एक स्टोरी लिहिली की हे कसं सगळं रामायण घडलं आणि काय हे सगळं वेगवेगळ्या अँगलनी मी जे काय समोर ते मी जे काय पाहतो ते मी सगळं ह्या गणपत हुसेनबाईवर मधून मी लिहिण्याचा एक प्रयत्न केला. आणि मला वाटतं की कवी लेखकांनी म्हणजे कवींनी एक आपण थोडं एक्सप्लोर व्हायला पाहिजे आणि निरनिराळे जे प्रकार जे आहेत ते तुम्ही हाताळले गेले पाहिजेत आणि तुम्ही आजमावून बघा. शेवटी तुम्ही काय लिहिलं किंवा कसं लिहिलं हे सगळं शेवटी म्हणजे जे वाचक जे असतील ते तुम्हाला त्याच्यावर सांगतील काय आहे ते. वज्रेश, ही मुलाखत जी आहे ती गणेश वसईकरची आठवण काढल्याशिवाय पुढे जात नाही. कारण आपण शेवटचा कार्यक्रम एकत्र केलेला बोईसर गारशेमध्ये, आपण संतोष शंकेकडे बोईसरला गेलो. गणेश वसईकर खूप मिस करतोय आपण, त्या मित्राबद्दल जरा. गणेश वसईकर हा जो आहे हा माझा एक आयुष्याचा एक भाग आहे. म्हणजे त्याला निराळा करून मी कुठलीच गोष्ट करू शकत नाही. कारण की आमची 30 वर्षापूर्वीची मैत्री होती आमची. आणि गणेश कवी म्हणून खूप मोठा होता. भले त्याच्या कवितेकडे दुर्लक्ष झालं, पण ज्यावेळी मी लोकवाङ्मयकडे मी गणेशला घेऊन गेलो होतो आणि सतीश काळसेकर तेव्हा होते, तर सतीश काळसेकर तेव्हा म्हणाले की गणेश वसईकरचा संग्रह येणं हा लोकवाङ्मयचा वैभव आहे. वैभव, वा. आता ज्यावेळी सतीश कळसेकर सारखा माणूस किंवा लोकवाङ्मयासारखी एक प्रकाशन संस्था गणेश वसईकर बद्दल या व्यतिरिक्त व्यक्त होते, तर हे निश्चितच त्याचं हे मोठेपण आहे. त्याला मध्यंतरी कोल्हापूर विद्यापीठाचा पंडित आवळेकर पुरस्कार मिळाला. आणि त्यामुळे आम्ही सगळे मित्र आणि तो सुद्धा स्वतः खूप आनंदून आम्ही गेले होते. आणि गणेश वसईकर हा असा होता की तो अजातशत्रू होता. त्याला कोणी दुश्मन नव्हते. त्याला काय पुरस्काराची किंवा एकंदर काय कशाची काय त्याला पडलेली नव्हती. तो त्याच्या मस्तीमध्ये होता आणि तो विविध वेगवेगळ्या प्रकारचं तो वाचन करायचा. आणि वाचन केल्यानंतर तो त्याची तेवढी चिरफाड सुद्धा करायचा. जर त्याला कुठली एखादी कथा, कादंबरी, नाटक हे जर समजा त्याला आवडला तर तो अक्षरशः म्हणजे तो सुट्टीवडे घेऊन म्हणजे 3-4 दिवस तो सुट्टी पण त्यासाठी घेऊन तो त्याच्यावर लेखन करून आणि तो तयारी करून असायचा. म्हणजे एवढा तो कसलेला होता. पण आमच्या सगळ्यांच्या दुर्दैवाने म्हणजे तो आता नाही हे आम्हाला सहनीय होत नाहीये. तर अशा दुःखद वेदना आहेत आता. पण आपण म्हणतो की आता हे सगळं आपण म्हणजे काय म्हणतात की हे आपलं एक नशीब आहे की ते म्हणजे मला हा दिवस माझ्या आयुष्यात येईल हे मला माहित नव्हतं असं. आणि हे जन्मभर ते दुःखानं एक ते राहणार आणि त्याची आठवण ही राहणारच आहे. म्हणजे ती कधी जाईल असं मला तरी वाटत नाहीये. कारण की तो आपला एक आयुष्याचा आमचा भाग होता. संतोष संख्या आहे किंवा म्हणजे आपण आता हे सगळे आपण मित्र किती वेळा आपण एकत्र आलो, सगळे आपण एकमेकांना कविता वाचल्या, मजा केली, मस्ती केली. तर हे सगळं एक त्याची आठवण ही चिरकालपणे टिकणार आहे.
आणि कविता गणेशच्या कविता सुद्धा चिरकाल टिकणारच आहेत, कारण की तेवढ्या त्या कविता सुद्धा त्याच्या मोठ्या आहेत. कारण मी सांगायला नको, म्हणजे पुरुषोत्तम पाटील, म्हणजे रंगनाथ पठारे, राजेंद्र वस असतील, अशा मोठमोठ्या अस्मदिक लोकांनी गणेशच्या कवितेचा उल्लेख केलेला आहे आणि त्याला एक मानवंदना सुद्धा दिलेली आहे. वज्रेश, तू आपल्या प्रेक्षकांना वेर विखेर मधली एक कविता जरा वाचू. नक्की. हो. संतोष, तुझ्यासाठी वाचतोय मी कविता वेळ विखेर मधली. 1970 मध्ये जन्म झाल्यानंतर 80च्या दशकात इतिहासाच्या पुस्तकाने माहिती दिली की महात्मा गांधींना फलाटावर सामानासकट बाहेर ढकलून दिलं म्हणून. 1970 मध्ये जन्म झाल्यानंतर 80च्या दशकात इतिहासाच्या पुस्तकाने माहिती दिली की महात्मा गांधींना फलाटावर सामानासकट बाहेर ढकलून दिलं म्हणून, आणि शेवटात सांगितलं की एका माथेफिरूने त्यांचा खून केला म्हणून. बाई शिकवत राहिल्या इतिहास, बाई शिकवत राहिल्या इतिहास, मन कुठेतरी शेतात भिरभिरून आलं, का केला गेला असावा खून गांधी बाबाचा. शाळेच्या कुंपणावरले कावळे मेंदूत येऊन काव काव करू लागलेले, का केली गेली हत्या एका नंग्या फकीराची. चंद्रकांत म्हणला, गांधीजी असले असते तर आपल्या सगळ्यांची आजच्या घडीला सुनता झाली असती. त्याचे बाबा म्हणाले, त्यांनी आपल्या शत्रू राष्ट्राला 33 कोटी दिले, त्याचीच ही भरपाई. आजीला घरी येऊन विचारलं तर ती म्हणाली, बो सारो माणस होतो गांधीजी, आम्हाला बोर्डी गावमा आवी गेला. आईला विचारून मतलबच नव्हता. तिला स्टोव्हसाठी रॉकेल हवं होतं, डब्यात चहासाठी बुकटी नव्हती. बापाकडे गांधी हत्येचं थेट उत्तरच नव्हतं. नेहरू करता देशना प्रधानमंत्री पटेल बनवा जोता होता, तो आजनो पिक्चर काय अलग बनते, असं डबल माइंडेड उत्तर देऊन मूळ प्रश्नाला बगल दिलेली. खूप जणांना खूप प्रश्न विचारले, उलटसुलट उत्तरं येत राहिलेली. काळाची कितीतरी तप दशक उलटून गेलेली. प्रश्नांची तितकीच जटिल भेंडोळी वर्तमान काळातून भूतकाळात पसार झालेली. हत्या किती महत्वाची होती असाच बऱ्याच जणांच्या बोलण्याचा कल दिसून आलेला. हत्या नवीन नव्हती जगाला, आणि समजू उमजू आल्यापासून पाहत आलेलो आपण तिचं अकराळ विकराळ रूप, जनमेजयाच्या सर्पसत्रापासून ते गोधराकांड इत्यादी. 1970 मध्ये जन्म झाल्यानंतर ते 21सावं शतक दरवाजात येऊन ठपलं तरी हत्यासत्र चालूच होतं. माळ्यांची नावं आणि गणवेश फक्त बदलत राहताना दिसलेले. धन्यवाद. अप्रतिम अप्रतिम. वज्रेश, तू आपल्या मुलाखत दिली आणि आमचं चॅनलवर मुलाखत दिली, याबद्दल तुझे खूप खूप आभार. आमचं चॅनल जागर मराठी हे मराठी भाषा आणि संवर्धन प्रसाराचं काम करतं. त्यामुळे विज्ञान लेखक जोसेफ पुस्कानो यांचं 70ीतला भारत हे पुस्तक मी तुला भेट देत आहे. क्या बात आहे. धन्यवाद.